print media, newspaper ads, features of newspaper advertisement, advan- advantages of newspaper ads, Femina, be unstoppable. Television advertising. Today we will deal with television. Television is a fast growing medium of mass communication in India. Began its growth in 1980s, 1980 आणि 90. So we can observe many famous serials on our Doordarshan. Ramayana, Mahabharata in 1980s. Ramayana was very famous show during 1988, 89. Mahabharata same duration, same time. Then Fauzi by Shah Rukh Khan, they were very famous that during 1980s. That was a different time. Television is a fast growing medium of mass communication in India. It is being used extensively for advertising. It is the most effective medium of advertising due to both audio and visual impact. Audio and visual impact. It is extremely popular with the advertisers and viewers. Due to its wide coverage, it has low cost per reach in India. As we know, it is being used extensively for advertising. जाहिरातीसाठी हे माध्यम अतिशय प्रभावी असं आहे. It is the most effective medium of advertising due to both audio and visual impact. हे एक दृकश्राव्य प्रभावी असं माध्यम असल्यामुळं याचा परिणाम आहे तो अनेक व्ह्युअर्सवर सहज पडत असतो आणि ग्राहक उपयोगी ज्या वस्तू आहेत असे अनेक सिरियल्स आहेत, सिनेमा असतील, गाणी असतील, मनोरंजन, ज्ञान ह्या लोकांना जे आहे ते पाहावंसं आणि ऐकावंसं वाटतं टीव्हीवर. इट इज एक्स्ट्रीमली पॉप्युलर विथ द ॲडव्हर्टायझर्स अँड व्ह्युअर्स ड्यू टू इट्स वाईड कव्हरेज. वाईड कव्हरेज असंख्य लोकांपर्यंत सहज पोहोचू शकणारं असं एक माध्यम आहे. इट हॅज लो कॉस्ट पर रिच इन इंडिया आणि खूप लो कॉस्ट आहे, जास्त काय याला खर्चिक नाहीये. It has started its transmission of 3 days in a week as an experimental service in September 1959. Its regular service started in 1965. दूरदर्शनची सुरुवात. So first commercial was transmitted on 1st January 9. कमर्शियल जे आहे व्यावसायिक साठी वापर हा 1976 पासून सुरुवात झाली. दूरदर्शन नॅशनल चॅनल ऑफ इंडिया रिचेस ओव्हर 90% जे काय आपली लोकसंख्या आहे त्यांच्यापर्यंत हे माध्यम सहज असं पोहोचतं. टेलिव्हिजन इन इंडिया इज ब्रॉडकास्टेड इन होम्स थ्रू केबल्स अँड डायरेक्ट टू होम DTH. याद्वारे घरोघरी टेलिव्हिजन हे माध्यम जातं. दूरदर्शन प्रामुख्यानं TV ads. Look at, reach out to the widest spectrum of audience watching your message at home. Look at TV ads. Reach out to the widest spectrum of audience watching your message at home. Presently, there are more than 1,000 television channels in India.
आज भारतामध्ये 1000 टेलिव्हिजन चॅनलपेक्षा जास्त चॅनल्स आहेत. इंडिया ऑल्सो हॅज अ स्ट्रॉंग नेटवर्क ऑफ केबल टीव्ही. केबल टीव्ही advertising allows advertisers to reach out to local audience. केबल टीव्हीवर लोकल जाहिराती, कुणाचा वाढदिवस किंवा न्यू लॉन्चिंग ऑफ द न्यू ज्वेलरीज or new shop, new malls. Such things are localized at local level is given in local ads by cable TV. So viewership data for TV in India is reported by Broadcast Audience Research Council. किती जण टीव्ही पाहत आहेत हे भारतामध्ये ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिल BARC याच्याद्वारे त्याचं परीक्षण किंवा त्याचं जे काय आहे ते मोजले जाते. BARC is consortium of broadcasters, advertisers and advertising and media agencies via their apex bodies. So BARC हे काय आहे, त्यामध्ये ब्रॉडकास्टर्स असतात, जे काय प्रसारण करणारे त्यातील महत्वाचे व्यक्ती, ॲडव्हर्टायझर्स जाहिरातदार यामध्ये असतो आणि ॲडव्हर्टायझिंग अँड मीडिया एजन्सीज जे ॲडव्हर्टायझिंग एजन्सीज आहेत जाहिरात संस्थांचा समावेश होतो आणि मीडिया जो आहे तर देखील यामध्ये वर्तपत्र जे काही जर्नल शी संबंधित लोक आहेत यांचा देखील समावेश बार्क मध्ये होत असतो आणि यांच्याकडून किती लोक ही जाहिरात किंवा ते चॅनल्स पाहतात त्याची परीक्षण किंवा ह्याची पाहणी होते. सो टीव्ही ॲडव्हर्टायझिंग टेक्स द फॉर्म ऑफ शॉर्ट कमर्शियल्स ॲज वेल एज स्पॉन्सर्ड प्रोग्राम्स. आयोजक स्पॉन्सर्ड प्रोग्राम यामध्ये असतात. इट इज अन एक्सपेन्सिव्ह मीन्स ऑफ मास कम्युनिकेशन. एक्सपेन्सिव्ह expensive means of mass communication because it has audio visual impact. Hence, only big advertisers with a sound financial position can make use of this medium. Hence, only big जे काय मोठे जाहिरातदार आहेत तेच त्याचा व्यवस्थितपणे या माध्यमाचा वापर यूज करू शकतात. साऊंड फायनान्शियल पोझिशन हवी यासाठी. त्यामुळं जे काय लोकल प्रोडक्ट्स आहेत त्यांना हे अफोर्डेबल असं माध्यम नाही आहेत. बिग जे काही मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन्स असतील, सुपर ब्रँड्स असतील, ब्रँडेड प्रोडक्ट्स असतील, ग्राहक उपयोगी वस्तू असतील, ह्या सुरुवातीला लोकल असतात पण जेव्हा त्यांचा मार्केट वाढतं किंवा बिझनेस चा विस्तार होतो तेव्हा तेच तेच जे काही उत्पादक किंवा तोच जो जाहिरातदार आहे तो मोठ्या स्टेट लेवल पासून मग टेलिव्हिजन कडे तो वळू शकतो. पण तेवढा तसा व्यवसाय हा व्यवसायाचा व्हायला हवा तरच हे शक्य आहे. पण हे अतिशय प्रभावी असं माध्यम आहे. जे काही खर्च जाहिरातीवर होतो ती एक इन्व्हेस्टमेंट आहे असं जर मानलं तर एखादी वस्तू लोकप्रिय व्हायला किंवा त्याचा विस्तार बाजारपेठाचा विस्तार होण्यासाठी हे खूप मोठ्या प्रमाणात मदत करू शकतं. आता आपण पाहूया की ॲडव्हान्टेजेस काय आहेत. टेलिव्हिजनच्या जाहिरातीचे काय फायदे आहेत. तर सर्वप्रथम ह्याचा ड्रामॅटिक इम्पॅक्ट नाट्यमय असा प्रभावी प्रभाव त्याचा ग्राहकांवर पडत असतो. Dramatic impact. So television is a medium that combines sound, vision, that too in color. So it brings life to product features in the most attractive manner. एका निर्जीव वस्तूला एक सजीवाप्रमाणे ह्याच्यामध्ये आभास युक्त जग हे निर्माण करता येते. It appeals to almost all our senses. जे सेन्सेस आहेत आपले 5 सेन्स आहेत या सर्वांना अशा या जाहिराती अपील करतात. Hence it has a powerful impact. So demonstration of goods एखादी वस्तू आहे ह्याचा कसा वापर कशी हाताळली पाहिजे हे देखील दाखवता येतं. जसं की प्रोडक्ट्स कॅन बी डेमॉन्स्ट्रेटेड, इट्स यूज कॅन बी इलुस्ट्रेटेड. So this helps an advertiser to explain features and uses of his product in an effective manner. This helps an advertiser to explain features कोणकोणते वैशिष्ट्य आहेत and uses of his products in an effective manner.
Entertainment तर आहेच. Viewers, especially children, find television advertising entertaining. Further, TV advertisements get program support. Viewers, especially children, find television advertising entertaining. जे काही व्ह्युअर्स आहेत, जे काही पाहतात लोक, तर त्यांना देखील मनोरंजनाचा जो काही लाभ होत असतो. फर्दर, टीव्ही ऍडव्हर्टिजमेंट्स गेट प्रोग्राम सपोर्ट. जे अनेक प्रोग्राम आहेत, अनेक सिरियल्स आहेत, त्याचा देखील प्रोग्रामचा सपोर्ट या माध्यमाला होत असतो, या माध्यमात होत असतो. पर्सनल टच, एक आपलेपणाची जी काही भावना आहे, पर्सनल जो टच आहे तो या जाहिरातीत असतो. देर इज अन एलिमेंट ऑफ पर्सनल टच इन टेलिव्हिजन ऍडव्हर्टिजमेंट. इट इज लाईक सेल्स पर्सन टॉकिंग टू द कंझ्युमर्स, एक्सप्लेनिंग अँड डेमॉन्स्ट्रेटिंग द प्रोडक्ट, introducing new products. TV plays an important role in introducing new products. नवीन काही वस्तू इनॅग्युरेट किंवा इंट्रोड्यूस करायच्या असतील तर त्यासाठी हे माध्यम अतिशय प्रभावी आहे. टू द प्रॉस्पेक्ट्स, टेलिव्हिजन गिव्स क्विक रिकग्निशन, सहज त्या वस्तूला मान्यता मिळते. अँड द ब्रँड अँड अराउजेस क्युरिओसिटी अबाउट इट्स परफॉर्मन्स, आणि जनसामान्य ग्राहकांमध्ये त्या ब्रँड विषयी कुतूहल सहज निर्माण होऊ शकतं, कारण माहिती होते. सर्वात महत्वाचं आहे की माहिती होते आणि याचा जो पोहोच आहे, जाहिरातीचा जो पोहोच आहे तो अनलिमिटेड असतो. पेनिट्रेशन, ऋतिक गडदे, ऋतिक गडदे. Penetration in India. In India, television has penetrated not only in urban areas but also in rural areas. जाहिरातीचं जे काही शिरकाव जे आपण म्हणतो की ग्रामीण भागातच न होता शहरी भागातच न होता ग्रामीण भागात इतरत्र पसरलेला आहे. पेनिट्रेशन. टेलिव्हिजन हॅज रीच्ड मोर दॅन 90% ऑफ द कंट्री. तर भारताचं जे काही लोकसंख्या आहे तर 90% लोकांपर्यंत हे माध्यम पोहोचलेलं आहे. मोरोवर द television network has expanded expressively. This indicates its increasing popularity. जे काही ग्रोथ होते, लोकप्रियता ह्याची वाढतच आहे. लो पर पर्सन कॉस्ट, रिअली इट इज व्हेरी लो. खर्च हा फार कमी येतो. प्रत्येक व्यक्तीकडे पोहोचण्याचा जो काही टेलिव्हिजनचा खर्च आहे तर तो कमी असतो. उदाहरणार्थ बघा, टीव्ही ऍडव्हर्टायझिंग इज एक्सपेन्सिव्ह बट ड्यू टू coverage, the per person low cost is low. Television commands prestige in the mind of consumers. Yes, the prestige, the channel is passed on the advertising products. Advertising on television considered as status symbol. Selectivity, an increase in the number of channels allows advertisers to be selective in booking time slot. Depending upon the profile of audience and their target market, they can choose the channels for advertising. Further, the variety of programs on each channel gives them a wide choice to advertise their products. Selectivity, an increase in the number of channels allows advertisers to be selective in booking time slots. Depending upon the profile of audience and their target market, they can choose the channel for advertising. Selection हे सहज करता येतं जाहिरातदाराला. जर जे चॅनल लोकप्रिय आहे, ज्या चॅनलवरचे जे प्रोग्राम आहेत अतिशय जनसामान्य लोकांमध्ये आहेत, लोकप्रिय आहेत, ॲडव्हर्टायझर्स टू बी सिलेक्टिव्ह इन बुकिंग टाइम स्लॉट्स, आणि कोणत्या संध्याकाळच्या वेळेस कोणत्या सिरियल्समध्ये कोणता टाइमचा स्लॉट आपण घ्यायला हवा, जेणेकरून आपली जाहिरात अनेक लोकांपर्यंत पोहोचेल. त्याचा देखील म्हणजे सिलेक्शन हे सहज जाहिरातदाराला करता येतं. डिपेंडिंग अपॉन द प्रोफाईल ऑफ ऑडियन्स त्या TRP किती आहे, टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट्स एखाद्या सिरियलचा, एखाद्या चित्रपटाचा, एखाद्या प्रोग्रामचा, सिरियलचा किती आहे पाहून जाहिरात जर दिली जाहिरातदाराने,
जर ठरवलं तर त्याचा जो म्हणावा तसा चांगला इम्पॅक्ट पडत असतो. अँड देअर टार्गेट मार्केट, दे कॅन चूज द चॅनल्स फॉर ॲडव्हर्टायझिंग. Of programs on each channel gives them a wide choice to advertise their products. Popular personalities, yes, the use of popular personalities, celebrities like film stars, sports stars, etc., make TV advertising more effective. Say, for example, Virat Kohli, Mahendra Singh Dhoni, Anushka Sharma, so many actors, Amitabh Bachchan, and rest of the Kareena Kapoor and so many popular personalities. They are the endorser, समर्थक, flexibility. TV is flexible medium, लवचिक आहे. The advertising message can be modified, giving a short notice to the media owner. Yes, this is flexible medium. It can be changed with the passage of time. Family coverage, TV addresses to the family as a unit. तुमच्या कुटुंबासाठी फॉर युअर प्युरिफायर केंट देता है सबसे शुद्ध पानी. तो अपील इज टू द फैमिली. प्लास्टो, ऋतिक रोशन से प्लास्टो है तो गारंटी है. तो फैमिली कवरेज, टीवी addresses to the family as a unit. It is an excellent medium of products, the purchase of which requires joint decision making. Appeals to all. Yes, TV ads appeal to all. TV advertising reaches all classes of people, literates as well as illiterates, irrespective of their age, sex, income levels, religion, etc. This medium is especially popular among children. लहान मुलांना तर हे माध्यम जे आहे ते फार आवडतं. मग लहान मुलं काय कार्टून वगैरे, पण टीव्ही आहेत त्यामध्ये देखील जाहिराती या असतात. ऑल क्लासेस ऑफ पीपल, सुशिक्षित आहे, शिक्षित असतील, त्यांचं जे काही कोणतंही एज आहे, सेक्स असेल, इन्कम आहे, इन्कम लेवल्स कोणतंही असं सर्वांपर्यंत हे सहज, रिलिजन आहे सगळ्यांपर्यंत पोहोचणार आहे. जे बंधनं असे याला नाही आहेत. दिस मीडियम इज स्पेशली पॉप्युलर अमंग चिल्ड्रन. वर्ल्ड मार्केट, satellite television has given Indian advertisers an opportunity to reach out to the world market. जे काही वर्ल्ड चॅनल्स आहेत, BBC असेल, सहज वर्ल्ड मार्केट पर्यंत इंडियन प्रोडक्ट्स हे पोहोचू शकतात आणि जगातले प्रोडक्ट्स आपल्यापर्यंत देखील पोहोचू शकतात. ग्लोबल जग हे झालेलं आहे. इंडियन प्रोडक्ट्स आर नाऊ ॲडव्हर्टाइज वर्ल्ड वाईड. इंडियन प्रोडक्ट्स आर नाऊ ॲडव्हर्टाइज वर्ल्ड वाईड. तर जे काय आहे ते इंडियन प्रोडक्ट्स देखील झालेले आहेत. रिसर्च फॅसिलिटीज, सेव्हरल एजन्सीज स्पेशलाइज इन रिसर्चिंग द टेलिव्हिजन व्ह्यूवरशिप पॅटर्न. रिसर्च फॅसिलिटी देखील यात असते. रेटिंग ऑफ द व्हेरियस प्रोग्राम्स हेल्प द ॲडव्हर्टायझर्स इन बुकिंग टाइम. रेटिंग जे आहे, रेटिंग ऑफ द व्हेरियस प्रोग्राम्स हेल्प द ॲडव्हर्टायझर्स इन बुकिंग टाइम स्लॉट. TRP किती आहे त्यानुसार टाइम स्लॉट जाहिरातदाराला निवड त्याची करता येते. What are the disadvantages of TV ads? Many things has some of advantages, pros and cons. Each and everything has some pros and cons. It is expensive. Advertising on television is very expensive. Apart from media cost, the cost of producing television commercials is also high, and small advertisers find it difficult to advertise on television. It means हे खूप असं खर्चिक माध्यम आहे आणि लहान जे काही व्यापारी आहेत, उद्योग करणारे आहेत, कुटीर उद्योग, लघु उद्योग, यांना हे अफोर्डेबल, यांना असं हे माध्यम अफोर्डेबल होऊ शकत नाही. त्यानंतर क्लटर आहे. क्लटर म्हणजे अनेक जाहिराती असतात आणि जाहिरातींच्या अनेक जाहिराती असल्यामुळे लोक चॅनल बदलतात, त्यानंतर त्याकडे लक्ष देत नाही जाहिरातींकडे. दिस इज serious drawback of television advertising. The popular programs have too many advertisements. This irritates the viewers. These days, with too many channels available, viewers prefer to change the channel when advertisements are shown. त्यामुळं कळालं असेल, एखादा आपला लोकप्रिय प्रोग्राम आहे, त्यामध्ये जाहिराती भरपूर असतात. जाहिरात आली
आपल्याला माहिती असतं की जाहिरात हे 2 ते 3 मिनिटं असेल, मग आपण जाहिरात बघतच नाही. म्हणावा तसा काहीच परिणाम होत नाही मग. कुणाचा? जाहिरातदाराचा. शॉर्ट लाईफ. द लाईफ ऑफ टीव्ही ॲडव्हर्टायझिंग इज शॉर्ट. इट इज रेस्ट्रिक्टेड टू अ फ्यू सेकंड्स. 5 सेकंड असते. शॉर्ट असते जाहिरात. लॅक रेफरन्स व्हॅल्यू. वर्तमानपत्रातील जाहिरातीमध्ये रेफरन्स व्हॅल्यू असतो. आपण फायदा बघितला. पण ह्याचा डिसएडव्हांटेज आहे की रेफरन्स व्हॅल्यू नसतो. पेपरमध्ये एखादी गोष्ट आली की ते आपण आवर्जून सांगतो ही गोष्ट पेपरमध्ये आली होती आणि माझ्याकडे पेपर देखील आहे. पण आपण असं सांगू शकत नाही की टीव्ही जाहिराती बघितली होती आणि ती खरी आहे असं म्हणू शकत नाही. रेफरन्स व्हॅल्यू नसतो याचा. टीव्ही ॲडव्हर्टायझिंग डज नॉट प्रोव्हाइड रेफरन्स व्हॅल्यू टू द prospects. Those who are interested in the advertisements have to wait for the next repetition of the advertisement. गव्हर्नमेंट कंट्रोल. येस. सरकारचं नियंत्रण जाहिरातींवर असतं. अनेक प्रकारच्या जाहिराती अल्कोहोलिक किंवा लहान मुलांवर विपरीत परिणाम करणारे असू शकतात. त्याच्यावर निर्बंधही सरकार घालू शकतं. दूरदर्शन हॅज नो ऑटोनॉमी. गव्हर्नमेंट एक्सरसाइजेस कंट्रोल on this media. For instance, it does not permit advertisements of cigarettes and alcoholic drinks on television. आणि ASCI ॲडव्हर्टायझिंग स्टँडर्ड काउन्सिल ऑफ इंडिया असेल तर हे जाहिराती ह्या इथिकल असाव्यात, नैतिक असल्या पाहिजेत, जेणेकरून कुटुंब कुटुंब अनेक प्रकारचे कार्यक्रम पाहत असतं. त्या कार्यक्रमामध्ये अश्लील अशा जाहिराती असू नयेत. गव्हर्नमेंटचं जे काही नियंत्रण अशा चॅनल्सवर असतं. लॅक्स फ्लेक्झिबिलिटी. फ्लेक्झिबिलिटी म्हणजे काय? लवचिकता. या माध्यमामध्ये लवचिकता नसते. एकदा जाहिरात तयार केली तर त्यामध्ये सहज शक्य तेवढा बदल करता येत नाही. टीव्ही ॲडव्हर्टायझिंग लॅक्स फ्लेक्झिबिलिटी ॲज लास्ट मिनिट चेंजेस may not prove very. For instance, if an advertiser withdraws his advertisements at the last minute, has to pay the full TV rate, even though advertisements might not have been telecasted on television. लास्ट मिनिटला जर जाहिरात काढून घेतली तर मोबदला हा द्यावाच लागतो, कारण त्यांनी वेळ हा घेतलेला असतो. वेस्टेज ऑफ कमर्शियल मेसेजेस. Several television channels broadcast variety of programs at the same time, so hence the audience is divided. The message of any advertiser can reach only to the portion of the total viewing audience tuned to a particular channel at that time. So further, the moment advertisements are telecast on a particular channel, viewers change the channel. So hence advertisement messages go unnoticed. जे व्यावसायिक जाहिराती असतात त्या जाहिराती आल्या की जनरली लोक हे चॅनल्स बदलतात. त्यामुळे म्हणावा तसा परिणाम होईलच, त्याची शाश्वती नसते. So last slide. Difficulty of getting timing. अनेक वेळेस चॅनल्स किंवा ते प्रोग्राममध्ये जाहिराती आपल्या येतील किंवा त्याची गॅरंटी नसते, कारण अनेक जाहिराती ह्या वेटिंगमध्ये असतात. सो टाइम ऑन टेलिव्हिजन हॅज टू बी बुक्ड वेल इन ॲडव्हान्स. देर इज a lot of competition among advertisers, hence they may not get the desired time slot on a particular television channel. Not suitable for all types of products. Television advertising may not suitable for all types of products. For instance, industrial products cannot be effectively advertised on television. एक औद्योगिक जाहिराती देता येत नाहीत, कारण त्यांचा जो ग्राहक उपयोगी ज्या वस्तू आहेत त्यांच्या जाहिराती आपल्याला सहज देता येतात. अन्यथा जे औद्योगिक किंवा मेडिसिन विषयक क्रोसिन वगैरे आपण पाहतो, पण इन डिटेल जाहिराती अशा वस्तूंच्या औद्योगिक वस्तूंच्या देता येत नाहीत. त्याचा परिणाम म्हणावा तसा पडत नाही. त्याचा एक विशिष्ट वर्ग असतो त्यांचा, सगळे नसतात. पण ग्राहक उपयोगी त्यांचा सर्वच वर्ग असतो. ग्राहक उपयोगी वस्तू किंवा घरामध्ये आपण ज्या वस्तू वापरतो, टेलिव्हिजन, इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल. Television advertising is suitable for products of frequent demand and rapid consumption. जसे की फ्रिक्वेंट डिमांड वस्तू आहेत, म्हणजे ग्राहक उपयोगी इलेक्ट्रॉनिक जे काही महत्त्वाचे आहेत. Difficult to study effectiveness. Same problem. It is difficult to find out the degree of response to television advertising.
So lacks mobility. Television are not carried from one place to another. So hence television advertising does not offer mobility. एकूण तिकडे आपल्याला सहज घेऊन जाता येत नाही टेलिव्हिजन, त्यामुळे ते पण एक त्याचे ड्रॉबॅक्स काही आहेत. So apart from all advantages and disadvantages, no one can ignore its significance. Its significance is per excellent. No one can have any question. ह्याचा जे काही प्रभाव आहे दूरदर्शन किंवा टेलिव्हिजन जाहिरातीचा प्रभाव हा जास्त असतो. जरी ह्याचे ड्रॉबॅक जरी असले तरी ह्याचे प्लस जे काही पॉइंट आहेत ते खूप आहेत. थँक्यू व्हेरी मच.